त्या रात्री आरती दाराजवळ उभी होती, हात हँडलवर ठेवलेला. डोळ्यात अश्रू होते, पण मनात एक विचित्र शांतता होती. काही क्षण ती तशीच उभी राहिली आणि अचानक तिने बॅग खाली ठेवली. मी का जाऊ हा प्रश्न तिच्या मनात जोरात उमटला. चूक माझी नाही, मग घर मी का सोडायचं? त्या एका विचाराने तिच्या आत काहीतरी बदललं. ती हळूहळू मागे वळली. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर आत्मविश्वास होता. त्या रात्री तिने एक निर्णय घेतला. ती पळून जाणार नाही, ती लढणार, पण ओरडून नाही, स्वतःला सिद्ध करून. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सगळं नेहमीप्रमाणे चालू होतं, पण आरती मात्र बदलली होती. ती शांत झाली होती, पण आतून खूप मजबूत झाली होती. तिने कुणाशी वाद घातला नाही, कुणाला उत्तर दिलं नाही, पण तिने स्वतःवर काम सुरू केलं. दिवसातलं सगळं काम करून ती रात्री उशिरापर्यंत मोबाईलवरती काहीतरी शिकत बसायची. सुरुवातीला सासूने तिची खिल्ली उडवली. मोबाईलवर बसून काही होत नाही, घरात लक्ष दे आधी. पण यावेळी आरती काही बोलली नाही, कारण तिला माहीत होतं उत्तर शब्दांनी नाही तर यशाने द्यायचं आहे. हळूहळू तिचं रुटीन बदलायला लागलं. सकाळी घरकाम, दुपारी थोडा वेळ स्वतःसाठी आणि रात्री शिकणं, काम करणं. तिने छोट्या छोट्या ऑनलाईन कामांची सुरुवात केली. कंटेंट रायटिंग, डिझायनिंग, सोशल मीडिया हँडल करणं. सुरुवातीला पैसे खूप कमी मिळायचे, पण तिला कॉन्फिडन्स वाढत होता. प्रत्येक छोटं काम पूर्ण केल्यावर तिला वाटायचं, मी काहीतरी करू शकते. आणि हाच तिचा खरा बदल सुरू झाला. ती स्वतःला पुन्हा घडवत होती. एक दिवस तिला पहिल्यांदाच मोठं पेमेंट मिळालं. तिच्या हातात पैसे होते, तिच्या मेहनतीचे. ती काही क्षण त्या स्क्रीनकडे बघत राहिली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. मला कुणाची गरज नाही, मी स्वतः उभी राहू शकते. ती हळूच हसली. त्या दिवसानंतर तिच्या कामाचा वेग वाढला. क्लायंट्स वाढले, प्रोजेक्ट वाढले आणि तिचं नाव तयार व्हायला लागलं. घरात मात्र अजूनही कोणी तिच्याकडे सिरियसली घेत नव्हतं. पण काही महिन्यानंतर सगळं बदलायला लागलं. एक दिवस घरासमोर एक मोठी कार थांबली. कुरिअर नव्हतं, तर एक क्लायंट पर्सनली भेटायला आला होता. सासूने दार उघडलं आणि तो माणूस म्हणाला, आरती मॅडम आहेत का? मॅडम हा शब्द ऐकून सासू थोडी थबकली. आरती बाहेर आली, कॉन्फिडंट, शांत आणि त्या माणसाशी एकदम प्रोफेशनल पद्धतीने बोलू लागली. तो निघून गेल्यावर घरात काही क्षण शांतता होती. सगळे तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघत होते. त्यानंतर काही दिवसांनी तिचा इंटरव्ह्यू एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पब्लिश झाला. फ्रॉम हाऊसवाईफ टू सेल्फ मेड एंटरप्रेन्युअर हा त्या इंटरव्ह्यूचा टायटल होता. रोहनने ते वाचलं. प्रत्येक ओळ वाचताना त्याच्या डोळ्यासमोर सगळं फिरत होतं. तिचे अश्रू, तिचं एकटेपण आणि त्यांचं शांत राहणं. त्याच्या मनात पहिल्यांदाच गिल्ट जाणवलं. रोहन आरतीला म्हणाला, पण आज कळतंय मला, चूक माझीच होती. आरती काही क्षण थांबली. रोहन पुढे आला, म्हणाला, आरती मी तुझ्यासोबत उभा राहिलो नाही. मला वाटतं मी नवरा म्हणून फेल झालो. मला माफ कर. काही महिन्यांतच आरतीचं आयुष्य पूर्णपणे बदललं. पण तिच्या यशाबरोबरच त्या घरात अजून एक गोष्ट हळूहळू बदलत होती. ती म्हणजे तिची सासू. सुरुवातीला सासू अजूनही तसंच वागत होती. बाहेरून शांत, पण आतून अजूनही इगो होता. आरतीचं काम, तिचं यश हे सगळं ती मान्य करत नव्हती. पण एक गोष्ट तिला सतत त्रास देत होती, घरातली शांतता. आणि आधी जिथे रोज टोमणे, आवाज, वाद असायचे, तिथे आता शांतता होती. आणि त्या शांततेत तिला स्वतःचे शब्द ऐकू येत होते. तिचं वाक्य जे तिने आरतीला दुखवण्यासाठी बोलली होती. एक दिवस ती एकटी स्वयंपाकघरात उभी होती. आरती बाहेर क्लायंट कॉलवरती होती. कॉन्फिडंट आवाजात इंग्लिशमध्ये बोलत होती, येस, आय विल डिलिव्हर द प्रोजेक्ट बाय टुमॉरो. सासू दुरून ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावरती आश्चर्य आणि थोडा अभिमान दोन्ही दिसत होते. पण लगेचच तिच्या मनात एक टोचन आलं. हीच ती मुलगी आहे जिला मी कधीच काही समजलं नाही. तिच्या हातातलं भांडं थोडं थरथरलं. तिला आठवलं, तीच मुलगी एकेकाळी तिच्यासमोर गप्प उभी राहायची, डोळ्यात अश्रू घेऊन. आणि आज तीच मुलगी इतक्या आत्मविश्वासाने उभी आहे. त्या दिवशी पहिल्यांदाच सासूच्या मनात एक विचार आला, मी तिच्यासोबत खूप चुकीचं केलं का? दिवसेंदिवस हा विचार वाढत गेला. ती आता आरतीकडे वेगळ्या नजरेने बघायला लागली होती.
एक दिवस आरती थकून घरी आली. तिने बॅग खाली ठेवली आणि शांतपणे पाणी प्यायला गेली. सासूने पहिल्यांदाच तिच्यासाठी आधीच पाणी ठेवलं होतं. आता आरती थोडीशी थांबली. आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. सासूने नजर चुकवली आणि हळूच म्हणाली, थकली असशील, आधी पाणी घे. हा छोटासा बदल होता, पण खूप काही सांगणारा होता. त्या रात्री सासूला झोप येत नव्हती. ती बेडवर पडली होती, पण डोळ्यांसमोर फक्त एकच गोष्ट फिरत होती, ती म्हणजे आरतीचे अश्रू, तिचं गप्प बसणं आणि स्वतःचे कठोर शब्द. तिच्या डोळ्यांतून हळूहळू पाणी आलं. मी इतकी कठोर कशी झाले? ती स्वतःलाच विचारत होती. ती मुलगी काहीच चुकीचं करत नव्हती. ती फक्त या घरात स्वतःची जागा शोधत होती. त्या रात्री पहिल्यांदाच सासू रडली. पुढच्या दिवशी ती आरतीकडे पाहत होती. आरती कामात बिझी होती, कॉन्फिडंट, शांत. सासूच्या मनात गिल्ट वाढत होतं. एक दिवस घरात पाहुणे आले. त्यांनी आरतीचं कौतुक केलं. खूप हुशार आहे हो सून तुमची. आजकाल अशा मुली खूप कमी पाहायला मिळतात. त्यावेळी सासू काही क्षण गप्प राहिली आणि मग पहिल्यांदाच ती अभिमानाने म्हणाली, हो, आमची आरती खूप मेहनती आहे. हे ऐकून आरती थोडी थबकली. तिने सासूकडे पाहिलं. त्या नजरेत आता टोमणे नव्हते, तर एक मान्यता होती. पण सासूला माहिती होतं, फक्त शब्दांनी सगळं भरून निघणारं नाही. तर त्या संध्याकाळी ती हळूच आरतीच्या खोलीत गेली. आरती लॅपटॉपवरती काम करत होती. आरती सासूचा खूप हलका आवाज आला. आरतीने वर पाहिलं. तिच्या डोळ्यात अजूनही थोडंसं अंतर होतं. सासू पुढे आली. तिचे हात थरथरत होते. मला तुझ्याशी बोलायचं आहे. आरती शांतपणे ऐकत होती. मी तुझ्याशी खूप वाईट वागले. तुला कधीच समजून घेतलं नाही. तुला नेहमी कमी लेखलं. तिचा आवाज तुटायला लागला. पण आज जेव्हा मी तुला पाहते, तेव्हा मला स्वतःचीच लाज वाटते. डोळ्यात अश्रू आले. तू इतकी स्ट्रॉंग झालीस आणि मी फक्त तुला तोडत राहिले. त्या क्षणी सासूचेही अश्रू थांबत नव्हते. मला माफ कर आरती. मी आई म्हणून नाही, माणूस म्हणून फेल झाले. हा शब्द खूप मोठा होता. आरती त्या काही क्षणी गप्प राहिली. तिच्या मनात मागे झालेलं सगळं फिरत होतं. तिने अनुभवलेली ती वेदना आणि तिच्यासमोर उभा असलेला खरा पश्चाताप. ती हळूच उठली. सासूच्या जवळ गेली. माफी मागणं खूप मोठी गोष्ट असते, ती शांतपणे म्हणाली. आणि चूक मान्य करणं त्याहून मोठी. तिने सासूचे हात हलकेच पकडले. मी तुम्हाला माफ करते. त्या क्षणी दोघींच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. दारात उभा असलेला रोहन हे सगळं बघत होता. त्याच्या डोळ्यांतलंही गिल्ट वाढत होतं. तो पुढे आला. आरतीला परत म्हणाला, आरती, मी पण चुकलो ग. आरतीने त्याच्याकडे पाहिलं. आता चूक सुधारायला उशीर झाला नाही, ती म्हणाली. त्या दिवसानंतर आता घर खरंच बदललं. सासू आता टोमणे मारत नव्हती.